चुलत भावाला शाळेतून घरी घेऊन जात असताना मालट्रक व दुचाकीची समोरासमोर धडक झाली। या धडकेत दुचाकीवरील चुलत बहीण भावाचा मृत्यू झाला आहे। हा अपघात सोलापूरच्या सांगोला तालुक्यातील सोनंद ते गळवेवाडी रोडवर असलेल्या शेख वस्तीजवळ सोमवारी सायंकाळी 4:30च्या सुमारास झाला। पल्लवी चंद्रकांत गळवे वय 18 व गुरुप्रसाद रमेश गळवे वय 13 अशी मृतांची नावे आहेत। शाळेच्या पहिल्या दिवशीच घडलेल्या या घटनेमुळे सर्वजण हळहळ व्यक्त करीत आहेत। गळवेवाडी तालुका सांगोला येथील पल्लवी ही घरातून दुचाकीवरून MH 454426 सोनंद येथील शाळेतील चुलत भाऊ गुरुप्रसाद यास पहिल्या दिवशी शाळा सुटल्यानंतर घरी आणण्यासाठी जात होती। शाळेचा पहिलाच दिवस असल्याने शाळा लवकर सुटणार होती। घरात कोणालाही न सांगता पल्लवी मोटरसायकलवरून चुलत भावास आणायला गेली होती। सोनंद ते गळवेवाडी रस्त्यावरील शेख वस्तीपर्यंत दोघेही सुखरूप आले, पण काळ वाट पाहतोय याची कल्पना नसलेली पल्लवीच्या दुचाकीला गळवेवाडीकडून सोनंदकडे भरधाव वेगाने निघालेल्या मालट्रकने KA 11 4084 कट मारला आणि पल्लवी व गुरुप्रसाद दोघेही ट्रकच्या चाकाखाली सापडले। ट्रकने त्या दोघांनाही काही अंतरापर्यंत फरफटत नेले। ट्रक थांबेपर्यंत दोघांचाही जागीच मृत्यू झाला होता। अपघातानंतरचे दृश्य पाहून ट्रक चालक काही मिनिटातच गाडी जागेवर सोडून पळून गेला। पोलीस त्याचा शोध घेत आहेत।